सो हे गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आपण चालू आहे साक्षीला सोडण्यासाठी आणि एक ब्लॉग करू आपण शॉर्ट आणि थोडासा नाश्ता पण करू. चला मी तुम्हाला दाखवतो. आपला सेटअप रेडी आहे आणि लेट सेट गो. चला आता आपण निघूया. सो हे गाईज लेट्स गो. गाडी हळू चालू. हो य आता पण आणि नंतर पण. सो गाईज चला निघतो आता आपण. हिला सोडू आणि निघू. हा माझा पहिला व्लॉग आहे गाईचा आणि ह्यामध्ये काही चुका झाल्या असतील ना त्या मी रिकरेक्ट करेल, कारण की सगळा सेटअप आपला नवीन आहे. त्यामध्ये कळेल आपल्याला की काय म्हणजे कुठं काय चुकतं आहे, काय होतं आहे. म्हणून हा एक व्लॉग मी बनवतो आहे. सो मला कमेंटमध्ये सांगा कुठं काही जर चुकत असेल ना तर मला सांगा. कॅमेरा अँगल असो किंवा व्हॉईस असो. सकाळचे वाजलेले आहेत 8. हे बघा बाहेरचं वातावरण असं आहे. माहोल रेकॉर्डिंग होती का नाही मला एवढं आयडिया नाही आहे गाईज. बट चला फटाफट हिला सोडू. याला पण आत्ता तिकडं जायचं होतं. हा एरिया गाईज हडपसर. इथून आपल्याला जायचं आहे टिळक रोड. तिथून मी गाडीचं सीट पण मला थोडंसं कस्टमाइज करायचं चालू आहे, कारण की हे जे सीट दिसत ते मला एवढं आवडलेलं नाही आहे. तुम्हाला पण काही आयडिया असेल तर मला DM करा, कमेंट करा की कुठे लोकेशन चांगली आहे जिथं आपल्याला कस्टमाइज करून मिळेल सीट गाईज. माझा मोटो ब्लॉग सेटअप मी लवकरच तुम्हाला दाखवेल. कसं आहे, कुठला कॅमेरा आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेल गाईज. सकाळी ट्रॅफिक. मावशीला मागं पुढं काय बघायचं नाही. ऐसाचे भाई पुणे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बेबी हा एक पहिलाच व्लॉग आहे असा जो मी टाकणार आहे. मला काहीतरी एक्सपेरिमेंट करूया. म्हणजे दुसरं चॅनल आहे माझं, ते हिंदीमधून आहे, आणि हे आपलं जे रेग्युलर चॅनल आहे पार्थ आणि साक्षी दोघांचं, त्यावरती आपण टाकूया. खूप सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण मोठं व्लॉग चालू करायला पाहिजे, तर बिंदास करा गाई. जसं असेल तसे मोबाईलने करा. जे इक्विपमेंट असतील त्यांनी चालू करा, म्हणजे नंतर रिग्रेट व्हायला नको यार मी चालू करायला पाहिजे होता. मी पण तसंच चालू केलं आहे. तर बघूया आता ही 0पासून स्टार्टिंग आहे आपली. पुढे काय होतं. तुम्ही तर माझ्यासोबत आहेच, तर आपली ही जर्नी सोबतच राहील गाईज. हा आहे आपला आगळा वेगळा मगरपट्टा ब्रिज. क्रिश. पुण्यामध्ये जे लोक राहतात ना त्यांना माहिती सगळे किती लवकर निघा. ही ट्रॅफिक तुम्हाला लागणारच. म्हणजे निवांतपणे आपल्याला आहे ना राईड करताच येत नाही गाईज, तरी पण आपण करूया. घूमते घूमते अपन आ गए है एवेन्यू मॉल के पास. हा बाजूचा आपला एवेन्यू मॉल आहे गाईज. हा रस्ता ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करा फटाफट. एवढ्या हिवाळ्यामध्ये सकाळची राईड मारण्यात जी मजा आहे ना गाईज, नक्की पण ट्राय करा तुम्ही. सकाळी गाडी घ्या आणि निघा बाहेर. एक नंबर मजा येते गाईज, खतरनाक.
एकदा हा सिग्नलचा पार केला ना बाई, समोर ट्रॅफिक नाही, मग गाडी आपल्याला ओढता येईल. सो काय इथे ना पोलीसवाले खूप जास्त असतात. फातिमा नगरचा हा सिग्नल आहे, सो इथं बी केअरफुल. साक्षी मागं बसलेली, साक्षीची नुसतं स्लो चालव स्लो चालव, हळवत तर काहीच नाही मी. ऐसा रहता है भाई. चलो हवा लवकर पोहोचायचं असेल तर लवकर निघावं लागल. कहीं पर पहुंचने के लिए गाड़ी से निकलना बहुत ज़रूरी है और बहुत जल्दी निकलना बहुत ज़रूरी है. आलेलो आहे आपण. थोडंसं जवळ हिला ड्रॉप करायचं, मग आपण नाश्ता करूया. नाश्ता म्हणजे एका ठिकाणचे मला पोहे आवडतात, ते मी तुम्हाला दाखवतो. सकाळीच मिळतात ते, दुपारी वगैरे जाल तर नसेल तिथं, मे बी 10-11पर्यंतच राहील तो. सो गाईज आता अनफॉर्च्युनेटली आपल्याला जाता येणार नाही, कारण की थोडंसं काम निघलं आपल्याला साक्षीला सोडून परत रिटर्न यावं लागेल. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना आपण जाऊ आणि मी तुम्हाला घेऊन जाईल खाण्याच्या स्पॉटवर. किती वाजले? 8:47. मग आता फायदाच नाही तुझा जाऊन फायदाच नाही आहे. तर माझा हा एक शॉर्ट मोठा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भरभरून प्रेम द्या गाईज. हो माहिती मला यामध्ये खूप चुका झालेल्या आहेत, कॅमेरा अँगल असो व्हॉईस असो, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी इम्प्रूव्ह करेल, कारण की थोड्या गोष्टी अशी इम्प्रूव्ह होतात, लगेच इम्प्रूव्ह होत नाही, म्हणजे कळतं आपल्याला कुठं चुकतं आहे. सो भरपूर प्रेम द्या आणि काय चुकलं ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि असंच सपोर्ट करा. सो बाय बाय, टेक केअर गाईज.